अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज गुरुवार आहे, सो सगळ्यांना शुभ गुरुवार. कालच आपण सगळ्यांनी मोठ्या आनंदात, मोठ्या थाटात, उत्साहात स्वामींचा प्रकट दिन साजरा केला. या सृष्टीवरच्या असंख्य जीवांचा उद्धार करण्यासाठी जी दैवी शक्ती कालच्या दिवशी या धर्तीवरती प्रकट झाली ते म्हणजे आपले स्वामी महाराज. अख्ख्या ब्रह्मांडाची किंमत ज्यांच्या लंगोटी एवढी पण नाही ते म्हणजे आपले स्वामी महाराज. आणि अशा ब्रह्मांड नायकाच्या सेवेत आपण आहोत. म्हणूनच म्हणते तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण सगळेजण खूप नशीबवान आहोत, खूप भाग्यवान आहोत, कारण आपण स्वामींच्या सेवेत आहोत. बघा, स्वामींच्या सेवेत जो पण आहे ना, त्याच्या आयुष्यात कितीही दुःख असो, कितीही संकट असो, तो भक्त कधीही घाबरत नाही. कारण त्या दुःखाची, त्या संकटाची तीव्रता त्याच्यापर्यंत कधीही पोचत नाही. कारण या सृष्टीच्या ब्रह्मांड नायकाचा वरदहस्त त्याच्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक वाक्यच त्या भक्तासाठी खूप असतं, खूप पुरेसं असतं. या एका वाक्यावरती त्याचं जे काही संकट आहे, दुःख आहे, ते तरून जातं. म्हणूनच म्हणते स्वामींच्या सेवेत येणं खूप सोपं आहे, स्वामींच्या सेवेतून जाणं देखील खूप सोपं आहे. पण स्वामींच्या सेवेत टिकून राहणं खूप अवघड आहे. आणि हे ज्याला जमलं तोच खरा स्वामी भक्त आणि तोच खरा स्वामी सेवेकरी आहे. बघा, म्हणून आणि तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी स्वामींच्या सेवेत कशी आले किंवा स्वामींच्या सेवेत येऊन मला काय मिळालं, तर मी अनेक व्हिडिओमध्ये शेअर देखील केलेले आहे की स्वामींनी माझ्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे. बघा, आपल्या येणाऱ्या पुढच्या भविष्यात आपल्यासोबत काय घडणार आहे हे आपल्याला कधीच माहीत नसतं. इवन पुढच्या दुसऱ्या मिनिटाला आपल्यासोबत काय घडणार आहे हे माहीत नसतं, पण ते स्वामींना माहीत असतं. बघा, तसंच काहीसं माझ्या आयुष्यामध्ये घडलं. लग्नानंतरच्या वैवाहिक आयुष्यामध्ये माझ्या खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि तेच दुःख, तो भोग कमी करण्यासाठी स्वामींनी मला त्यांच्या सेवेत आणलं. तर मी अनेक वेळा म्हणलेलं आहे की मी स्वामींच्या सेवेत नाही आले, स्वामींनी मला त्यांच्या सेवेत आणलं. बघा, मागच्या जन्मीचं कुठेतरी मी काहीतरी चांगलं काम केलं आहे, म्हणून या जन्मात मी स्वामींच्या सेवेत आहे. तर मी स्वामींच्या सेवेत कसे आले किंवा स्वामींची आणि माझी ओळख कशी झाली, तर अगदी मी 10वी 11वीला होते. तर फक्त श्री स्वामी समर्थ हे फक्त नाव ऐकून मला माहीत होतं. बाकी त्यांची सेवा, त्यांचं पारायण, त्यांचं जप, त्यांचं इव्हन महत्त्वसुद्धा मला माहीत नव्हतं. तर 10वी 11वीत असेल त्यावेळी मी आणि माझी मैत्रिणी मयुरी एकदा नरसोबाच्या वाडीला गेलो होतो दत्त महाराजांच्या दर्शनासाठी. अर्थात सगळ्या स्वामी भक्तांना, सगळ्या दत्तभक्तांना नरसोबाची वाडी माहीत असेल. आणि तिथून 1-1.5 किलोमीटर अंतरावर माझं माहेर आहे, कुरुंदवाड. तर मी आणि ती नरसोबाच्या वाडीला गेलो होतो आणि तिथून परतत म्हणजे दर्शन घेऊन निघताना ती म्हणली की चल आपण इथपर्यंत आलो आहे तर केंद्रात जाऊन येऊ, तर म्हणजे स्वामींच्या केंद्रात जाऊन येऊ. तर म्हटलं हे केंद्र वगैरे काय असतं, तिथं काय होतं वगैरे. तर मग ती सेवा करायची, तिला सगळं माहीत होतं. तर तिनं मला सांगितलं की अगं तिथं स्वामींचं स्थान आहे, तिथं पारायण होतात, तिथं स्वामींचा जप होतो. तर असं ती सगळं मला सांगत होती. पण ते सगळं माझ्या डोक्यावरून जात होतं. बघा, कसं होतं ना, आपल्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो ती गोष्ट अगदी आपण मनापासून ऐकत असतो. पण ज्या गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट नसतो, जी गोष्ट आपल्याला करायचीच नसते, ती गोष्ट आपण ऐकली काय नाही ऐकल्या. मग मी बरं म्हटलं आणि सोडून दिलं. तर मी तिला म्हणत होते नको जाऊया, पण तिने मला ओढून नेलं, चल काय होत नाही असं म्हणून नेलं. तर ती कदाचित स्वामींचीच इच्छा होती. आणि त्यावेळी पहिल्यांदा मी म्हणजे थोडीशी स्वामींची आणि माझी ओळख झाली. तर त्यावेळी पण माझी दुर्बुद्धी की मी स्वामींच्या केंद्रात नाही गेले, बाहेरच थांबले. तर मी तिला म्हटलं तुझं तू आत जा आणि पटकन बाहेर दर्शन घेऊन ये. तर ती गेली आणि मी बाहेर थांबलेले. तर मी बाहेरूनच बघत होते की आत काय आहे वगैरे. तर काही जण तिथं पुस्तक वाचत होते, काही जण जपमाळ धरले होते. पण त्याचं महत्त्व मला आत्ता कळते की त्यावेळी माहीत नव्हतं की ती लोक काय करत होते वगैरे. पण ते पारायण करत होते, ते नामस्मरण करत होते. आणि त्यावेळीच नरसोबाच्या वाडीचं जे केंद्र होतं ते खूप छोटं होतं, अगदी पत्र्याचं होतं. पण आत्ताचं जे केंद्र आहे नरसोबाच्या वाडीचं ते खूप 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 सुंदर आहे, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. मी कधीही गेले तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर त्यावेळी तिथून आम्ही घरी आलो. पण असं डोक्यातनं ते सगळं गेलं. तिनं जे सांगितलं होतं ते पण गेलं. आणि असंच पुढे काही दिवस गेले, वर्ष गेले. त्यानंतर 2017मध्ये माझं लग्न. आणि त्यावेळी पहिल्यांदा स्वामींचं म्हणजे स्वामींच्याविषयी थोडंफार मला कळालं होतं. पण त्यानंतर 2017ला माझं लग्न झालं. आणि 1-1.5 वर्षानंतर आम्ही मिस्टर बोलले की आपण देवदर्शनाला म्हणजे देवाला जाऊन यायचं आहे की पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर वगैरे. तर ठीक आहे म्हटलं जाऊन येऊया.
पण असं काही नव्हतं, एक्साइटमेंट नव्हती की स्वामींच्या दर्शनासाठी जाऊया, जी आत्ता मला लागते स्वामींच्या दर्शनासाठी जाण्याची एक्साइटमेंट किंवा आतुरता जी आत्ता मला असते ती त्यावेळी नव्हती. फक्त देवदर्शनला जायचं, फिरायला जायचं म्हणून असंच माझ्या डोक्यात होतं. ठीक आहे म्हटलं जाऊया. तर त्यांचे मित्र, त्यांच्या मिसेस आणि आम्ही असं सगळे 5-6 जण आम्ही गेलो होतो. तर तिथे गेल्यावर खरंच सांगते, स्वामी साक्षीला आहे, तिथे स्वामींच्या मंदिरात ज्यावेळी पाऊल ठेवलं त्यावेळी खूप भारी वाटलं आणि कुठेतरी एक मनात जाणीव झाली की आपण देखील स्वामींची सेवा केली पाहिजे. आणि त्यावेळी फक्त असं जाणवलं की बाबा म्हणजे ही कोणीतरी दिव्य शक्ती आहे आणि कुठेतरी आपणही त्यांची सेवा केली पाहिजे असं फक्त जाणवलं. आणि तिथून काय घेऊन यायचं, आता तिथून काहीतरी गेले म्हटल्यावर काहीतरी घेऊन आलं पाहिजे म्हणून मी फक्त एक छोटीशीच मूर्ती, एवढीच मूर्ती नाही, फोटो मी आणला होता, तो अजून देखील माझ्या देवघरामध्ये आहे. तर मी तिकडून आल्यानंतर दररोज पूजा करायचे आणि म्हणजे फक्त पूजा करायचे, अष्टगंध, फोटो पुसायचा, अष्टगंध वगैरे लावायचं. पण सेवा करणं, ते स्वामीचरित्र सारामृत वगैरे काही नव्हतं माझ्याकडं किंवा इवन मला काही माहीत पण नव्हतं. फक्त मी दररोज पूजा करायचे आणि इवन मी जप पण करत नव्हते, फक्त पूजा करायचे, नमस्कार करायचे आणि झालं. तर त्यानंतर एकदा आणि त्यावेळी दुसऱ्यांदा स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि तिसऱ्यांदा, आता खरंच सांगते, तिसऱ्यांदा माझी मावशी पुण्याला असते आणि ती खूप स्वामींचं करते, अगदी दररोज न चुकता स्वामींच्या केंद्रात जाते, आरत्या करते. आणि तिने मला एकदा स्वामीचरित्र सारामृत हेच ते पुस्तक आहे, तर स्वामीचरित्र सारामृत मला आणून दिलं आणि तिनं मला सांगितलं की हे पुस्तक तू वाच, तू आता अक्कलकोटला जाऊन आलेस ना, तर तू हे पुस्तक वाच. याचे दररोज मग मी तिला विचारलं कसं वाचायचं, काय वाचायचं, मग तिने मला सांगितलं दररोज 3 अध्याय वाचायचे, 7 दिवसात एक पारायण होतं, असं तिने सगळं मला सांगितलं. तर ठीक आहे म्हटलं, मी वाचते. ते पुस्तक मी घरी, म्हणजे मी तिला आणायला पण सांगितलं नव्हतं, तिने स्वतःहूनच आणलं आणि मला दिलं. कदाचित ती स्वामींची इच्छा होती, खरंच सांगते, आज ते कदाचित स्वामी स्वतःहून माझ्या आयुष्यात आले असंच मला वाटतं. आणि ते पुस्तक मी इकडे घेऊन आले, म्हणजे इकडे सासरी घेऊन आले. आणि त्यानंतर खरंच सांगते, ज्यावेळी ते पुस्तक घरी आणलं आणि ते पुस्तक मी बॅगेतून काढलं आणि डायरेक्ट तिजोरीत नेऊन ठेवलं. म्हणजे माझ्या डोक्यातच नाही की ते पुस्तक मी आणले आणि कपड्यांच्या सोबतच मी ते असं तिजोरीत नेऊन ठेवलं. आणि असं डोक्यात पण नव्हतं की बाबा पुस्तक आहे, म्हणजे आणलंय, वाचायचं आहे, माझ्या लक्षातच नव्हतं. मी चुकून अनावधानाने ते पुस्तक तिजोरीत नेऊन ठेवलं आणि माझ्या लक्षातून पण ते गेलं. तर जवळजवळ 1 महिना ते पुस्तक तिजोरीतच होतं आणि माझ्या ते लक्षात पण नव्हतं. आणि 1 महिन्यानंतर म्हणजे मी तिजोरी वगैरे आवरायला घेतलेले आणि त्यावेळी ते पुस्तक मला सापडलं. म्हणजे हा ग्रंथ जो आहे तो मला खरंच सांगते आता ते आठवता पण मला कसं तरी वाटतं आहे. आणि त्यावेळी तो ग्रंथ जो आहे तो मी बाहेर काढला आणि पहिल्यांदा स्वामींची माफी मागितली आणि मावशीला पहिल्यांदा फोन केला की अशी चूक माझ्याकडून झालेली आहे आणि माझ्या लक्षातच नव्हतं. तर मावशी, काय नाही, अनावधानाने झालेलं आहे, तू काय चुकून केलेस का, मुद्दामून केलेस का, तर स्वामींची माफी माग आणि परत एकदा नव्याने ते पुस्तकाची पूजा कर, स्वामींच्या सेवेला सुरुवात कर. तर मी त्यानंतर स्वामींच्या सेवेला सुरुवात केली. दररोज 3 अध्याय आणि 11 माळी जप किंवा जशी जमेल तशी मी सेवा करत राहायचे. तर अशा प्रकारे आणि तिथून जी माझी स्वामी सेवेला सुरुवात झाली ती आजपर्यंत मी स्वामींच्या सेवेत आहे. आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत कधीही अशी दुर्बुद्धी होऊ नये की स्वामींच्या सेवेतून निघून जावावी. तर खरंच सांगते, स्वामींनी माझ्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे. आणि म्हणजे तिथून सेवा चालू झाल्यानंतर दररोज सेवा करायला लागले आणि एक दिवस असा आला की म्हणजे मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती. लग्नाला 1.5 वर्ष झालं, म्हणजे 2 वर्ष झाले, 2.5 वर्ष झाले, पण प्रेग्नेन्सी राहत नव्हती. आणि खूप मोठा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात होता आणि तो फक्त स्वामींना म्हणजे माहीत होता. आणि कदाचित तो स्वामींना माहीत होता म्हणूनच आधीपासूनच स्वामींनी माझ्याकडून ती सेवा करून घेतली. त्या दुःखाचा भोग कुठेतरी कमी केला आणि इतके दिवसाचे सेवेचं फळ फक्त मला म्हणजे स्वामींनी मला लगेच दिलं. जर मी स्वामींच्या सेवेत नसते, स्वामींनी मला त्यांच्या सेवेत आणलं नसतं, तर जे आत्ता मी आयुष्य जगते किंवा जो माझ्या आयुष्यामध्ये आत्ता आनंद आहे तो आत्तासुद्धा भेटला नसता. इवन पुढचे किती वर्ष लागले असते किंवा पुढे कधी मला हा आनंद, हे आयुष्य असं जगायला भेटलं असतं असं मला वाटत पण नाही. फक्त स्वामींच्यामुळे शक्य झालेलं आहे. तो प्रॉब्लेम काय होता, कसा होता,
कशी त्याच्यावर मात झाली किंवा स्वामींनी माझी त्यातून कशी सुटका केली, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण या व्हिडिओमध्ये नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल तो अनुभव. तर प्रेग्नेन्सी मला राहत नव्हती आणि म्हणजे एक मेडिकली माझा प्रॉब्लेम होता आणि खूप मोठा प्रॉब्लेम होता. तर असा प्रॉब्लेम कुणाच्याच आयुष्यात येऊ नये, सगळ्या स्त्रियांना आई होण्याचं सुख मिळावं, एवढीच मी स्वामींच्याकडे कायम प्रार्थना करत असते. कारण जे मी भोगलं ते कधीच म्हणजे कुठल्याच स्त्रीला भोगायला लागू नये असं मला वाटतं. आणि म्हणून मी कायम स्वामींच्याकडे अशी प्रार्थना करते की स्वामी प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख द्या, सुख मिळू दे. तर तो प्रॉब्लेम खरंच सांगते, जे डॉक्टरांनीसुद्धा अशक्य आहे म्हणून सांगितलेलं ते फक्त स्वामींच्या सेवेने शक्य झालं. स्वामींनी शक्य करून दाखवलं. म्हणूनच म्हणते स्वामींनी माझ्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी स्वामींच्या सेवेत आले आणि आयुष्यभर स्वामींची सेवा करेन. कारण जे काही स्वामींनी मला दिलं आहे ती आयुष्यभर जरी सेवा केली तरी त्याचं ऋण फिटणार नाही असंच मी म्हणेन. इवन पुढच्या जन्मातसुद्धा मला स्वामींची सेवा म्हणजे स्वामींची सेवा करायला मिळावी अशीच स्वामींच्याकडे मी प्रार्थना करत असते, दररोज प्रार्थना करत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला सांगायचं होतं, स्वामींच्या सेवेत कशी आले, सेवेने मला काय दिलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि प्रेग्नेन्सी कशी म्हणजे राहिली किंवा मला बाळ कसं झालं, काय प्रॉब्लेम होता, तोसुद्धा अनुभव मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर खूप दिवसापासून तो देखील अनुभव शेअर करायचा आहे पण योग्य वेळ येईना झाल्या. तर असो, नक्कीच तोसुद्धा अनुभव शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, थोडा मोठा झाला आहे. तर आजच्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.